नमस्कार, मी मानसी देशपांडे। पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना। विधानसभेनंतर राज्याच्या विधान परिषदेतही बहुचर्चित जीएसटी विधेयकाला एकमतानं मंजुरी देण्यात आली आहे। जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी विधिमंडळाचं एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं। या अधिवेशनामध्ये जीएसटी विधेयक मंजूर करण्यात आलं। जीएसटी विधेयक मंजूर करणारं महाराष्ट्र हे 9वं राज्य आहे। जीएसटी हे नवं काहीतरी आहे हे भासवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे। मात्र काँग्रेसच्या काळात 2010 साली तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनीच जीएसटीची संकल्पना मांडली होती। एक देश एक टॅक्स ही काँग्रेसची भूमिका आहे, त्यामुळे भाजपने त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हाणला। तर जीएसटीमुळे मुंबई पालिकेचं मोठं नुकसान होणार आहे, त्यामुळे केंद्राकडून येणारा निधी हा राज्यामार्फत न येता तो थेट बीएमसीला मिळावा अशी मागणी आमदार नीलम गोरे यांनी केली। मांस विक्रीची दुकानं सुरूच ठेवा, पर्युषण काळात दुकानं बंद कशाला असा सवाल मांस विक्री बंदीवरून राज ठाकरेंनी केलाय। तसंच लोकांच्या आहारात सरकारची लुडबुड कशाला, काय खायचं याचा निर्णय लोकांनाच घेऊ द्या असे प्रश्न उपस्थित करून राज ठाकरेंनी मांस विक्रीची दुकानं सुरू ठेवण्याचं आवाहन केलंय। मनसेनं मेट्रो विरोधात आंदोलन केलंय। मेट्रोतून मासे न्यायला प्रवाशाला मज्जाव करण्यात आल्यानं मनसेनं वर्सोवा मेट्रो स्टेशन समोर आंदोलन केलं। मनसे नेत्या शालिनी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मेट्रो विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। पर्युषण काळात 2 दिवस कत्तलखाने बंद ठेवलेत, ते मुकाट्यानं घ्या नाहीतर तीही बंदी उठवण्यासाठी आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी दिलाय। मुंबईत जैन बांधव मोठ्या प्रमाणात राहतात, त्यामुळे 2 दिवस कत्तलखाने बंद ठेवतो, मात्र काही धार्मिक लोक 8 दिवस बंद ठेवण्याची मागणी करतायत। यावर सरनाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनीही 8 दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याच्या मागणीला विरोध केलाय। पर्युषण काळात अशी बंदी घालायला हा जैनस्थान नाही, हिंदुस्थान आहे अशी टीका समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश आता बदललाय। आधीच्या हाफ पॅन्ट ऐवजी संघाच्या गणवेशामध्ये आता फुल पॅन्टचा समावेश करण्यात आलाय। या नव्या गणवेशाची विक्री नागपूरच्या स्मृती भवनमध्ये सुरू झाली आहे। नागपूरसाठी 10,000 फुल पॅन्ट विक्रीसाठी आले आहेत। येत्या विजयादशमी मेळाव्यामध्ये हा गणवेश घालून स्वयंसेवक पथसंचलन करणार आहेत। तरुणांनी स्वयंसेवक व्हावं म्हणून संघानं हाफ पॅन्ट बदलून फुल पॅन्टचा गणवेशामध्ये समावेश केलाय। टॅक्सी चालकांचा आजचा संप मिटलाय, पण मुंबईकरांना मंगळवारी बेस्टच्या संपाला सामोरं जावं लागणार आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांनीही मंगळवारी संपाचा इशारा दिलाय। मुंबई महापालिका क्षेत्रात खासगी बसना परवानगी देण्यात आली आहे। या विरोधात बेस्ट कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। बेस्ट कामगार सेनेनं या निर्णयाचा विरोध केला आणि संप पुकारण्याचा निर्णय घेतलाय। 2 सप्टेंबरला देशभरातील कामगार संपावर जाणार आहेत। आपल्या विविध मागण्यांसाठी कामगार संप पुकारणार आहेत। कामगार संघटना संयुक्त कृती समितीने बंदची हाक दिली आहे। राज्य आणि केंद्रीय संघटना या संपात सहभागी होणार आहेत। या देशव्यापी संपामध्ये राज्यातील शिक्षक संघटनांनीही उडी घेतली आहे। याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही कृती समितीने पत्र लिहिलंय आणि संपात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। दरम्यान कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये राज्यातील शिक्षक संघटनांनीही उडी घेतली आहे। विद्यापीठ, महाविद्यालयीन शिक्षक, प्राध्यापक संघटनांचं नेतृत्व करणाऱ्या एमफुक्टो बुक्टो या संघटनांनी संपात सक्रियपणे उतरण्याचा निर्णय जाहीर केला। त्यामुळे राज्यातील बहुतेक शाळा आणि महाविद्यालये 2 सप्टेंबरला बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे।
दलित शब्दाचा होणारा सर्रास वापर थांबवण्यात यावा यासाठी उच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारला निर्देश द्यावे। यासाठी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली। त्यावर सुनावणी करताना न्यायालयानं माहिती प्रसारण मंत्रालय आणि भारतीय प्रेस काउन्सिल आणि राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे। तसंच या संदर्भात 3 आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत। सर्वसामान्यांना आता दूध दरवाढीचा चटका बसण्याची शक्यता आहे। आरे आणि महानंदचं दूध प्रति लिटर 2 ते 5 रुपयांनी महाग होण्याची चिन्ह आहेत। खुल्या बाजारातल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी राज्य सरकारनं मोर्चे बांधणी सुरू केली, पण या स्पर्धेचा भार मात्र ग्राहकांना सोसावा लागणार आहे। कांदा प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। नाशकात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शेतकऱ्यांनी कांदा फोडो आंदोलन केलं। कांद्याला हमीभाव द्यावा, आमदारांच्या पगारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मात्र शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असून सरकारनं 1 रुपये दिलेलं अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। तसंच शेतकऱ्यांना 5 रुपये किलो अनुदान द्यावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे। अहमदनगरमधल्या कर्जतमध्ये मराठा संसद भरवण्यात आली होती। या मराठा संसदेला राज्यभरातून वेगवेगळ्या मराठा संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। कोपर्डीमध्ये घडलेल्या घटनेचे तीव्र निषेध यावेळी करण्यात आला। तसंच राज्यात अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवण्यासाठी त्यामध्ये दुरुस्ती करावी या प्रश्नांकडे सरकारनं दुर्लक्ष केलं तर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। दरम्यान कोपर्डी घटनेनंतर उमटलेली प्रतिक्रिया दुर्लक्षित करण्यासारखी नाही। जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं। कोपर्डी बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ जळगावात मराठा समाजाचा भव्य मूक मोर्चा काढण्यात आला होता। जिल्ह्यातल्या मराठी समाजानं एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मराठा क्रांती मूक मोर्चा काढला होता। लाखोंच्या संख्येने मराठा समाजातले लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। नगरमध्ये एका महिन्यात 6 जणांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कोपरगावमधल्या 6 जणांचा मृत्यू डेंग्यूने झालाय। मृतांमध्ये 4 शाळकरी मुलांसह एका शेतकऱ्याचाही समावेश आहे। या संदर्भात नगर परिषदेला वेळोवेळी माहिती देऊनही कोणतीही दखल न घेतल्यानं आज संतप्त नागरिकांनी कोपरगाव नगर परिषदेवर मोर्चा काढला। मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये आता लहान लहान शाळकरी मुलंही स्टंटबाजी करताना दिसून येत आहेत। मानखुर्द स्टेशनवरच्या सीसीटीव्हीमध्ये शाळकरांची ही स्टंटबाजी कैद झाली। स्टंटबाजांविरोधात कारवाई करण्याबरोबरच त्यांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असली तरी स्टंटबाजीचं प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत चालल्याचं यावरून समोर येतंय। महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे बुलढाण्यात खासगी लक्झरी बसचा अपघात झालाय। धानोरा गावाजवळ खड्डे चुकवण्याच्या नादात चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं बस पलटी होऊन अपघात झाला। अपघातामध्ये जखमी झालेल्या 10 प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। ही बस इंदोरहून अमरावतीला जात होती। बीड जिल्ह्यातल्या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये एका आरोपीनं लॉकअपमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी बाळू घडसिंगे यानं पहाटे लॉकअप तोडून स्वतःवर कुऱ्हाडीनं वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। यात गंभीर जखमी झालेल्या बाळू घडसिंगेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बीडमध्ये भरधाव ट्रकनं चिरडल्यामुळे एका नर्सचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरी नर्स गंभीर जखमी झाली आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ हा अपघात घडला। या अपघातामध्ये नर्स माधुरी मोरे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या नर्स शीला मुंडे या गंभीर जखमी झाल्या आहेत। त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। शिरूरमधले नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे। प्रवीण काळे, विशाल काळे, सनी यादव आणि रुपेश लुनिया या 4 आरोपींना पोलिसांनी पुण्यातून अटक केली। रविवारी भरदिवसा मल्लाव हत्या यांची करण्यात आली होती। अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्यानं वार करून त्यांची हत्या केली होती।
जात पंचायतीनं वाईट टाकल्यानं 45 वर्षांचा अरुण नाईकू या रिक्षाचालकानं आत्महत्या केली आहे। पुण्यातल्या मुंढवा भागामध्ये ही घटना घडली आहे। अरुण नाईकू 2 वर्षांपूर्वी आंतरजातीय लग्नाला गेले होते, त्यामुळे पंगुडवाले समाजाच्या जात पंचायतीनं अरुण नाईकूला वाईट टाकलं। जात पंचायतीच्या निर्णयानं निराश झालेल्या नाईकूनं आत्महत्या केली। पुण्यातल्या कर्वे रस्त्यावरच्या डिजिटल जाहिरात फलकाच्या दुरुस्तीच्या कामावेळी अश्लील संकेतस्थळाची जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी नितेश शेलार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला। इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये अश्लील मजकूर प्रसारित केल्याबद्दल शिक्षेची तरतूद असलेल्या माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 67 कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मूल होण्याच्या बहाण्यानं एका भोंदूबाबानं महिलेचा विनयभंग केल्याची घटना नांदेडमध्ये उघडकीला आली आहे। या प्रकरणी मूळचा कर्नाटकमधला असलेला ज्ञानेश्वर जाधव या भोंदूबाबाला भोकर पोलिसांनी अटक केली आहे। मूल होण्यासाठी गुप्त पूजा करण्याच्या बहाण्यानं या भोंदूबाबानं पीडित महिलेचा विनयभंग केला, मात्र महिलेनं वेळी स्वतःचं रक्षण करत पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानं भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला। एव्हरेस्ट सर केल्याचा दावा करणाऱ्या पुण्याच्या कॉन्स्टेबल जोडप्यावर नेपाळमध्ये 10 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे। एव्हरेस्ट सर करणारं आपण पहिलं भारतीय जोडपं असल्याचा दिनेश आणि तारकेश्वरी राठोडचा दावा खोटा असल्याचं नेपाळ सरकारनं म्हटलंय। हा प्रकार पोलीस आणि देशाची इमेज बिघडवणारा असल्याचं पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी म्हटलंय। ज्या गोविंदा पथकांनी कोर्टाच्या निर्णयाचं पालन केलं नाही त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आले आहेत, मात्र हा गुन्हा मागे घ्या अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे। या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी महाधिवक्त्यांचं मतही मागवलंय। या संदर्भात सकारात्मक मत आल्यावर हा गुन्हा मागे घेण्याबाबत निर्णय सरकार घेईल अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली। बंजारा समाजाच्या नावानं दिल्या जाणाऱ्या बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी केली जाईल असं आश्वासन सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर राजकुमार बडोले यांनी दिली आहे। बंजारा समाजाच्या बोगस जातीच्या दाखल्यांमुळे खऱ्या लाभार्थींना सवलतींपासून वंचित राहावं लागतं, त्यामुळे जातीच्या दाखल्यांची चौकशी करण्याचं आश्वासन बडोले यांनी दिलंय। लगोरी या खेळाची महालगोरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। राज ठाकरे यांच्या हस्ते एका सोहळ्यामध्ये या स्पर्धेची घोषणा करण्यात आली। रांगडा रायगड, सारखेळ सिंधुदुर्ग, अभेद्य अकलूज, नरवीर सिंहगड, पावन पन्हाळा, सरदार शिवनेरी, झुंजार रायगड, बुलंद प्रतापगड हे 8 संघ यामध्ये खेळणार आहेत। अनेक मराठी कलाकारांचाही या संघांमध्ये समावेश असणार आहे। मुंबईकर रेल्वे पास धारकांना आता रेल कार्डचा पर्याय उपलब्ध होणार आहे। तिकीट खिडक्यांवरच्या रांगा कमी करण्यासाठी रेल कार्डचा स्मार्ट पर्याय आता उपलब्ध होईल। रेल्वे त्यासाठी 31 बँकांसोबत चर्चा करते। रेल कार्ड अंतर्गत गोल्ड, सिल्व्हर, प्लॅटिनम अशा 3 प्रकारची कार्ड्स आणण्याची रेल्वेची योजना आहे। सिल्व्हर कार्ड मासिक पास धारकांना, गोल्ड कार्ड 6 महिन्यांचा पास काढणाऱ्यांना, तर प्लॅटिनम कार्ड वर्षांचा पास काढणाऱ्यांसाठीची ही योजना आहे। राज्यातल्या शासकीय अथवा खासगी रुग्णालयात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाला यापुढे लगेच आधार क्रमांक दिला जाणार आहे। आधार प्रणालीत बालकाचा जन्मतारखेची नोंद होणार आहे। राज्यात आधार संलग्न जन्म नोंदणी व्हावी यासाठी राज्याच्या आरोग्य विभागानं ही योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतलाय। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसकडून सवलतीच्या दरात टोल आकारणी करावी याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाकडे 851 पानांचा पत्रव्यवहार करण्यात आलाय असं एसटी महामंडळाकडून सांगितलं जातंय। मात्र दुसरीकडे एसटीच्या सवलतीच्या दराबाबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार झाला नसल्याचं MSRDCनं सांगितलंय। राज्यभरातल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयानं आरटीओ मार्फत स्कूल बसेसची तपासणी करण्याचे आदेश दिले होते। मात्र आरटीओनं स्कूल बसेसची तपासणी थांबवल्यानं राज्यभरातील 7000 स्कूल बसेस आणि व्हॅन तपासणीशिवायच रस्त्यांवर धावत असल्याची गंभीर बाब आता समोर आली आहे। याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे।
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी 1 सप्टेंबरला ते 16 सप्टेंबरपर्यंत वेगवेगळ्या वेळेनुसार जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेनं पुणे कोकण रेल्वे मार्गावर 6 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. पुणे झाराप आणि पुणे रत्नागिरी या मार्गावर त्या गाड्या धावणार असून त्यांचं तिकीट आरक्षण सुद्धा सुरू झालंय. म्हाडातर्फे मुंबई स्थित मुख्यालयासह राज्यभरातील विभागीय मंडळांमध्ये सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन लोकसेवा सुविधा केंद्रांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. मागच्या वर्षभरात म्हाडाच्या मुंबई स्थित मुख्यालयासह राज्यातल्या सर्व विभागीय मंडळांकडे प्राप्त झालेल्या 16,411 अर्जांपैकी 12,160 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. बीड जिल्ह्याकडे पावसानं पाठ फिरवल्यामुळे बीडकरांना पुन्हा एकदा दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. बीडमधलं धरणं कोरडी पडली असून माजलगाव धरणातला पाणीसाठा तळाला पोहोचलाय. आतापर्यंत झालेल्या पावसाळ्यात माजलगाव धरणात फक्त 3 फूट पाणी जमा झालंय. हे पाणी फक्त पिण्यासाठी वापरल्यास 4 ते 5 महिन्यांपर्यंतच पुरणार आहे. सध्या बीडकरांना 8 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये 60 ट्रक कांदा पडून राहिलाय. किरकोळ बाजारात कांद्याच्या पडेल दरामुळे उठाव नसल्यानं घाऊक बाजारातील खरेदीला जोरदार फटका बसलाय. गेल्या वर्षी कांद्याच्या चांगल्या बाजारभावामुळे सुखावलेल्या शेतकऱ्याला यंदा कांद्यानं चांगलंच रडवलंय. नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची बनावट वेबसाईट तयार करून विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या व्यक्तीनं महाविद्यालयाची बनावट वेबसाईट तयार करून 3 लाख रुपये भरा आणि वैद्यकीय प्रवेश मिळवा अशी जाहिरात प्रसिद्ध केली होती. पालकांनी संपर्क केल्यावर ही वेबसाईट बनावट असल्याचं सिद्ध झालं. नांदेडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. चित्रपटांचं ग्लॅमर मुंबई पुण्यापुरतं मर्यादित न राहता ते ग्रामीण भागातही पोहोचावं यासाठी या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम या भाषेतल्या 67 शॉर्ट फिल्मचा या फेस्टिवलमध्ये समावेश करण्यात आलाय. अनेक चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेत्यांनी या फेस्टिवलमध्ये सहभाग घेतलाय. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग आता जोरात सुरू झाली आहे. काही मूर्तीचे केवळ रंगकाम शिल्लक असल्याचं दिसतंय. यंदाही मल्हारची क्रेज पाहायला मिळते. बाजीराव मस्तानी या चित्रपटाचा पगडा गणेशोत्सवावर असल्याचं दिसून येतंय. पगडी धारण केलेला गणेश यापूर्वी मूर्तिकारांनी साकारलाय. आज राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून पी.व्ही. सिंधू, दीपा कर्माकर, जितू राज आणि साक्षी मलिक या मैदान गाजवणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलंय. राष्ट्रपतींच्या हस्ते खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यंदा एकाच वेळी 4 खेळाडूंना खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पैलवान विनेश फोगटला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. रिओ ऑलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे विनेशला माघार घ्यावी लागली होती. दुखापतीमुळे व्हीलचेअरवर आलेल्या विनेशला सन्मानित करण्यासाठी राष्ट्रपती स्वतः व्यासपीठावरून खाली उतरले आणि विनेशचा अर्जुन पुरस्कारानं त्यांनी गौरव केला. पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये पश्चिम बंगालच्या नामांतराचा प्रस्ताव पास करण्यात आलाय. आता पश्चिम बंगालचं नवीन नाव बंगाल हे असेल. विधानसभेमध्ये मंजूर झालेला हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार बांगला भाषेमध्ये बांगला, इंग्रजीमध्ये बेंगाल आणि हिंदीमध्ये बंगाल असं या राज्याचं नाव असेल. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार पाकिस्तानशी युद्ध पुकारू शकतं. ज्यांना दिल्लीतील कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नाही ते उत्तर प्रदेश काय सांभाळणार अशी घणाघाती टीका बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी एका प्रचार सभेमध्ये केली आहे.
हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वाणी याला ठार मारल्यानंतर गेल्या 51 दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात लागू असलेली संचारबंदी आज उठवण्यात आली। श्रीनगरमधली काही भागात अद्यापही संचारबंदी आहे, पण खोऱ्यात अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी उठवण्यात आल्यानं जनजीवन पूर्वपदावर येतंय। परदेशी महिला पर्यटकांनी स्कर्ट घालू नये तसंच रात्री एकट्यानं बाहेर पडू नये असा अजब सल्ला केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी दिलाय। पर्यटकांनी एअरपोर्टवर कसं वागावं याच्या नियमावलीची पुस्तिका पर्यटकांना दिली जाते। या पुस्तिकेतही परदेशी महिला पर्यटकांना हे सल्ले देण्यात आले आहेत। या वक्तव्यानंतर महेश शर्मा यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। रिंगिंग बेल्स या कंपनीनं 251 रुपयांमध्ये स्मार्टफोन उपलब्ध करून दिला। आता चॅम्पियन C1 या कंपनीनं आपला स्मार्टफोन लॉन्च केला असून या स्मार्टफोनची किंमत फक्त 501 रुपये असणार आहे। या स्मार्टफोनला 5 इंचाचा HD डिस्प्लेही देण्यात आलाय। 2 GB रॅम आणि 16 GB इंटरनल स्टोरेज सोबत फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आलाय। या स्मार्टफोनला 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा तर 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे। नेक्स्ट बीटनं आपल्या रॉबिन स्मार्टफोनचा लिमिटेड एडिशन एम्बर कलर व्हेरियंट अखेर भारतात लॉन्च केलाय। हा स्मार्टफोन 19,999 रुपयांना उपलब्ध आहे। या स्मार्टफोनला 2 इंचाचा HD डिस्प्ले आहे। स्मार्टफोनला 3 GB रॅम आणि 32 GB इनबिल्ट स्टोरेज आणि फिंगरप्रिंट सेन्सरही आहे। या स्मार्टफोनला 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा तर 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय। आणि यासह महापासमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।